नमस्कार, आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। आइए देखते हैं आज की खास खबर। यवतमाळ में घरकुल योजना में आधार कार्ड बना रोड़ा। यवतमाळ जिला परिषद प्रशासन की ओर से घरकुल योजना लाभार्थियों की यादी जाहिर की गई। इन लाभार्थियों को अपना आधार लिंक करवाना बंधनकारक किया गया था, जिसके लिए ग्राम पंचायत स्तर पर पैसे लिए जाने का आरोप लाभार्थियों द्वारा किया जा रहा है। इसकी तकरार अब जिला परिषद अध्यक्ष से की गई है। साथ ही दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग भी की गई है। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय कालिंदाताई पवार यांना यवतमाळ जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेचं प्रपत्र ड या सर्वेक्षणाचं काम हे साई माऊली या संस्थेला 3/9/2018 या दिनांकास रोजी जिल्हा प्रशासन आणि RDD मार्फत काम दिलं होतं आणि जिल्हा प्रशासनामार्फत सर्वेक्षणाचं काम करून घेण्यात आलं होतं। दारव्हा तालुक्यातील काही संगणक परिचालकांनी जनतेकडून पैसा घेतला अशी तक्रार माननीय जिल्हा परिषद अध्यक्षा ताई यांच्याकडे आल्या होत्या। तर त्या अनुषंगाने आम्ही आज ताई यांना भेटलो। तरी पण काही पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या बळजबरीमुळे काही संगणक परिचालकांनी काम केलेलं आणि काम करताना काही लोकांकडून पैसे घेतले आहे अशी तक्रार या जिल्हा परिषद प्रशासनाकडे आलेली आहे। तर ज्या कोणी लोकांनी पैसे घेतलेले आहेत त्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे। परंतु यामध्ये यवतमाळ जिल्हा संगणक परिचालक संघटना आणि संपूर्ण जिल्ह्यातील संगणक परिचालक यांचा कुठलाही हस्तक्षेप नाही आहे। जिल्ह्यातील कुठलाही ऑपरेटर म्हणजे सर्व ऑपरेटर यामध्ये सर्व ऑपरेटर दोषी नाही आहेत। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। परंतु 28/2/2019चा जो GR आहे ग्रामविकास विभागाचा त्यामध्ये असे सुद्धा उल्लेख आहे की ग्रामविकास व्यतिरिक्त ग्रामपंचायतच्या व्यतिरिक्त जो काही व्यतिरिक्त काम आहे त्याचा मोबदला प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने RDDने हे वेगळा मोबदला दिला पाहिजे। परंतु यामध्ये कुठलाही परिपत्रक किंवा शासन निर्णय कुठलाही संगणक परिचालकांच्या नावाने काढलेला नाही आणि असा कुठलाही काढलेला नसताना सुद्धा बळजबरीने काम केले जात आहे। तर ही जबरदस्ती आम्ही स्वीकारल्या जाणार नाही आणि या कामावर आमचा बहिष्कार आहे। जर याचा आम्हाला योग्य मोबदला जर मिळत असेल प्रशासनाकडून तरच आम्ही याचा काम करेल। जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र किंवा पंचायत समिती स्तरावर जे पंतप्रधान आवास योजनाची जे ड यादीचा सर्वेक्षण झाला होता ते लाभार्थ्याची आधार सीडिंगचे काम चालू आहे। ह्या कामाला गती देण्यासाठी वेगळे प्रकारे लोकांना आवाहन केलं जात आहे। पण आमच्या निदर्शनास असं आलंय की ह्यामध्ये अशी कंप्लेंट येऊन राहिली की काही जे कर्मचारी आहे किंवा जे ऑपरेटर आहे ते ह्यासाठी पैशाची मागणी करत आहे। मी हे सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारची शासनाने ह्यासाठी पैशाची मागणी नाही केलेली आहे आणि जरी आपल्याकडे असा कोणताही केस किंवा प्रकरण येत आहे की आधारचा नंबर त्यामध्ये ऍड करण्यासाठी कोणी आपल्याकडे पैशाची मागणी करत आहे ते निश्चितच पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदकडे लवकर येऊन आपण तक्रार द्यावी। आम्ही निश्चितच त्याच्यावर कारवाई करणार। पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत या यादीमध्ये जे कच्चे घर आहेत असणारे लाभार्थी सुटल्यामुळे त्यांची ड यादी तयार करण्यात आली आहे। त्या यादीतील कुटुंबाचे नाव आधार लिंक करण्यासाठी काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे। ते काम मोफत असून त्यासाठी ग्रामपंचायतच्या डाटा एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून ग्रामपंचायतमध्ये करून घेत आहे। या यादी संदर्भात काही ऑपरेटर पैसे घेत असल्याची तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत। अशा असल्यास आपली लेखी तक्रार द्यावी, याच्यावर कारवाई करणार। हे करीत असताना सोशल डिस्टन्स पाळून आपले आधार लिंक मोफत करून द्यावे असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे। कारण पैसे घेत असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावे असं माझं एक आवाहन आहे। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का।
ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।